राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. तर मंडळी भरपूर अशा महिला आहेत आणि भरपूर असे पुरुष आहे. 3 महिला अशा होत्या त्यांना 10 पाऊल सुद्धा चालता येत नव्हतं, बरोबर नाही? गुडघ्यानी म्हणजे त्यांचे गुडघे दुखत होते, गुडघे आणि मनके, कंबर पण. तर मंडळी मी काल आणि परवा आहे ना गावी गेलतो, तर आमच्या घरी ना त्या 3 आज्या आलत्या ना. हो. तर काय म्हटलं आई? त्या म्हणे लय गुडघ्या दुखत्या आणि लय कमरामध्ये मनक्यामध्ये गॅप पडेले म्हणे, लय दुखत आहे, काय करावा. आणि त्याच्यातल्या 2 महिला अशा होत्या त्यांना फरक पडला होता ना. हा, त्यांना फरक पडला. मुळापासून दूर झाली ना गुडघे म्हणजे दुखायचेच बंद झाले त्यांचे गुडघं, परत कंबर. आणि त्या दिवशी मणके, एक काका आलते, त्यांचं मणके. ऑपरेशन टाळलं त्यांनी. हा, टाळलं ते. तर मंडळी 2 काका घरी आलते, त्यांना गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं. गुडघ्यामध्ये कटकट आवाज यायचा, सकाळी उठलं का त्यांना 10 पाऊल सुद्धा चालता येत नव्हते आणि 5 पायऱ्या सुद्धा चढता येत नव्हत्या. तर त्या 2 माणसाचं गुडघ्याचं ऑपरेशन त्यांनी टाळलेलं आहे. त्याचं कारण असं, ज्या पद्धतीने आईने त्यांना त्यांचं औषध सांगितलं गुडघे दुखीसाठी, कंबर दुखीसाठी, मनके दुखीसाठी, आणि तुमच्या तळपायाची जरी आग होत असेल, तळपाय खाजत असतील, तर तुम्ही तळपायाला सुद्धा ते लावू शकते, तेल लावू शकता, नाही का? हो. ताई त्यांनी काय काय सांगितलं अजून? ते फक्त म्हणे मनके दुखात्या जादा, कंबर वाकून देत नाही, उभा राहून देत नाही, आणि गुडघे चालून सुद्धा देत नाहीत. पण त्यांना गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं ना. सांगितलं होतं करायचं. ते म्हटले ना आता गरज नाही. आता म्हणे गरज नाही म्हणे, आता चालता फिरता यायला लागलंय ना. 15 दिवसाच्या नंतर आलते ना. हा. तर मंडळी तुम्हाला सांगतो, 2 माणसं अशी होती त्यांना गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं. गुडघ्याची चगदी सरकलेली होती, गादी सरकली म्हणतो आपण, नाही का? आणि दोन्ही साईडने ना असा कडकड आवाज यायचा. तर त्यांना आईने ना उपाय सांगितला होता, आणि हा उपाय इतका सोपा असणार आहे ना, आम्ही अगदी तुम्हाला 2 मिनिटात हा उपाय करून दाखवणार आहे. आज आम्ही आयुर्वेदिक तेल बनवून दाखवणार आहे गुडघे दुखीसाठी, कंबर दुखीसाठी. तर मंडळी तुमच्या दादाचा मान ठेवून आजचा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे. आणि ज्या ज्या कुणाचे गुडघे दुखत असतील, जर कुणाचं कंबर दुखत असेल ना, त्यांना लवकरातली लवकर आजचा व्हिडिओ शेअर करायचा आहे. म्हणजे त्यांना 7 ते 8 दिवसात त्यांची गुडघे दुखी असू द्या, कंबर दुखी असू द्या, मुळापासून दूर होणार आहे. मणक्याचे सगळे विकार ना, यांना ब्लॉकेज जरी झालेला असेल त्या नॉर्मल होत्यात ना. मंडळी काय झालं होतं, आमच्या घरी एक दादा आलते, पूर्ण त्यांच्या आहे ना पाठीच्या या मणक्याच्या शेजारच्या ज्या नसा असतात ना दोन्ही बाजूनी, सगळ्या ब्लॉकेज झाल्या का काय. आणि मीच त्या दादांची मालिश करून दिलती, आणि त्या दादांबरोबर त्यांचा मोठा मुलगा होता, नाही का? मग त्यांना सांगितलं होतं ना. हा, तर मी मोठ्या मुलाला सांगितलं, ह्या बघा तुमचे वडील आहे ते, आणि जर दवाखान्यामध्ये जर पाठीचं जर ऑपरेशन केलं तर आयुष्याचा आदू होता माणूस, बरोबर का नाही? ऑपरेशन केलं म्हणजे त्याचा विषय संपला. पण मी त्या दादांना असं सांगितलं, त्यांच्या मुलांना, दादा ह्या बघा आपण हे मोरीचं तेल घेतलं होतं ना, मोरीचं तेल घेतलं, मी त्यांचा पाठीवरचा शर्ट काढला, मोरीचं तेल लावलं आणि चांगली अशी मालिश करून दाखवली होती. पण मोरीच्या तेलापेक्षा आपल्याला हे मोरीचं तेल घ्यायचं आहे, पण मोरीच्या तेलामध्ये काय काय घटक टाकायचे आहे ना, मी आणि आई ते तेल बनवून दाखवू आपल्या प्रेक्षकांना, नाही का? आई, तेल बनवायला काही लय वस्तू नाही लागणार. नाही. पण आई आपल्या प्रेक्षकांना सांग बरं, आपल्या गावात किती महिला आहे आणि किती पुरुष आहे त्यांना फरक पडला? लय मोठ्यांना फरक पडलाय. आज मी राऊरीला गेलतो, तर ते काका त्यांच्या डोळ्यातच पाणी आलं मला बघून. मग त्याचं काय कारण असेल? त्यांना कॉटवरून उठता येत नव्हतं, बाथरूमला जाता येत नव्हतं, इतके ढसा रडायचे, उठायला आणि बसायला गेलं का. बरोबर आहे ना. तर ह्याच्या मोहरीच्या तेलाने ह्यानी फरक पडलाय. मी तुम्हाला बनवून दाखवते आज. भास जावाई हो, पण त्यांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. दादा म्हणे तू जशी मालिश सांगितली, तू जसं तेल बनवून दाखवलं ना, ती एक महिन्यापासून त्या तेलाचा उपयोग करताय बरं का. संध्याकाळी दर दिवस. आणि जे गुडघे दुखीची, कंबर दुखीची, मनके दुखीच्या ज्या रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू व्हायच्या नाही, त्यांनी त्या बंदच करून टाकल्या. सगळं बंद केलंय. एक सुद्धा गोळी खात नाही, ते गोळी नाही, काहीच नाही, दवाखान्यात जात नाही आता. म्हणजे त्यांना इतका फरक पडलाय. फरक पडतोय त्यांनी, बरोबर आहे ना. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, प्रत्येकाला माझ्या आईसारखी आई भेटली पाहिजे. कारण की आई 100 अशा महिला असतील ना, आपण या तेलामुळे नीट केलेलं आहे, त्यांचे गुडघे आणि त्यांचं कंबर. आणि माणसं तर विचारायचंच नाही. काय असतं, पुरुषांना जास्त त्रास असतो, धावपळ असती, कष्ट असते, त्याच्यामुळे ना असं उठताना ना कडकन आवाज येतो बरं. आणि वरती जरी उठलो ना, सगळ्या मणक्याचा धडधड आवाज येतो, उठायलाच येत नाही. आणि त्याचं कसं काय झालेलं आहे, आजकाल 40च्या पुढे आहे ना, जे काय कमवायचं आपल्याला 40 वर्षापर्यंतच, नाही का? आणि 40 वर्षाच्या नंतर प्रत्येक माणूस खाटावरच बसतोय, फक्त मणके, कंबर आणि ठिसूळ हाड. आणि आपण ज्या दवाखान्याच्या गोळ्या खातो ना, त्या दवाखान्याच्या गोळ्यानी फरक पडतो, पण तो कसा पडतो आई, त्याच्या गोळ्या घेतल्या ना आपण, आपल्या वाटतं बरं असं वाटतं, त्या गोळ्यामुळे आपल्या हाडातलं कॅल्शियम वितळतं आणि त्या हाडातला जोर आपल्या शरीरात येतो, म्हणून आपल्याला बरं वाटतं. पण जर 2-3 वर्ष गोळ्या खाल्ल्या का आपले हाडं ढिसूळ होतात ना, चालता चालता हाडकं मोडून जातील. मग तर मंडळी लवकर सुरुवात करूया
गुडघेदुखीसाठी कंबरदुखीसाठी तुम्हाला आई तेल बनवून दाखवणार आहे, बरोबर ना? बरोबर आहे. तर चला मी चूल पेटवून घेतो. आणि मंडळी, तुम्हाला तुमच्या दादाची तळमळीने विनंती आहे, जर कुणाचे गुडघे दुखत असतील, कटकट आवाज येत असेल, कंबर दुखत असेल, मनके दुखत जर असतील ना, आजच्या आजच हा घरगुती उपाय चालू करा. आणि प्रत्येकाने कमेंट करून सांगायचं आहे, दादा आम्हाला 8 दिवसात फरक पडला, 5 दिवसात फरक पडला, आम्ही हा उपाय चालू केला. पुढील व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या पुढील व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून कळवायचं आहे. तुमच्या वडिलांचे गुडघे दुखत असतील, तुमच्या आईचे गुडघे दुखत असतील, पाहुण्यारावळ्यामध्ये कुणाचे गुडघे दुखत असतील, कंबर दुखत असेल ना, त्यांना आजचा व्हिडिओ आठवणीने शेअर करा. म्हणजे त्यांचा लाख मोलाचा फायदा होणार आहे. तुम्हाला भरपूर असं पुण्य भेटणार आहे आणि तुमच्यापासून आम्हाला भरपूर असं पुण्य भेटणार आहे. काय असतं, ज्या वस्तूचा ज्या गोष्टीचा रिझल्ट आला ना, ती वस्तू कधी लपून ठेवायची नाही. बरोबर आहे. आई, आपण आता हे 250 ml तेल घेतलं ना, हा, दुसरं कुठलंच तेल नाही घ्यायचं, नाही, फक्त आणि फक्त मोहरीचं तेल घ्यायचं आपल्याला, नाही का? तेल घ्यायचंय. त्यासाठी आपण घेतल्या तेवढ्या लवंगा 7-8 असतील, नाही का? हा, 7-8-10 आहेत. बरोबर. त्या घ्यायच्यात आपल्याला थोड्या कुटून. आणि लसूण किती घ्यायचा आहे सांग बरं? हे काय, लसूण पावशेर तेलाला एवढा घ्यायचा. 8 ते 10 पाकळ्या. हा, 8-10 पाकळ्या घ्यायच्या. दोन्ही एकत्र घेऊ बारीक करून. हा, पण हे थोडं लवंग आधी बारीक करते ना. बरं बरं. म्हणजे 7-8 लवंग आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या. तुम्ही लवंगा 10 घेऊ शकता, लसणाच्या पाकळ्या 10 घेऊ शकता. हा, पावशेर तेलासाठी. आणि अर्धा लिटर तेल असलं का हेच प्रमाण आपल्याला डबल वाढवायचं. हे डबल वाढवायचं. हे कुटून घ्यायचं म्हणजे आरक उतरवतो त्याच्यात. मंडळी, असा काय जबरदस्त उपाय असणार आहे हा, तुमचे लाखो रुपये वाचवणारा उपाय आज तुम्हाला आई करून दाखवत आहे. तुमची मेहनत वाचल, तुमचे लाखो रुपये वाचतील, मग आणि तुमचं गुडघे दुखी कंबर दुखी मुळापासून दूर होईल. आई, आपल्याला हे तेलात टाकलं तरी जमल ना? हा, हे तेलातच टाकायचंय ना. मग आपल्याला हे तेलात टाकायचं आणि चुलीवर मांडायचंय. चला आता मी कढई मांडून घेते चुलीवर. हा, चूल भारी पेटवली ना? भारी पेटवली चूल. थोडंसं मिक्स करून घ्यायचं नाही? हा, मिक्स नाही केलं तरी ते उकळीत मिक्स चटपट बस एवढंच, आता उकळून निघल ना? हा, आता फक्त आपल्याला असं उकळून द्यायचं. मंडळी, आईने जे तेल बनवलेलं आहे ना, ही एक संजीवनी आहे आपल्या शरीरासाठी आणि हाडासाठी, बरोबर का नाही आई? बरोबर आहे. हे लोकांना माहीत नाही अजून. बरोबर आहे ना? जात्या दवाखान्यात, येत्या माघारी, घेत्या गोळ्या. तुम्ही फक्त हा तेलाचा वापर करा, आणि जर तुम्हाला फरक जर नाही पडला तर तुम्ही गावची चव या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ बघणं सोडून देऊ शकता आई, बरोबर का नाही? बरोबर आहे. आई, आपलं तेल लईच भारी उकळत आहे. मग असंच उकळून घ्यायचं. बरोबर आहे. जर मंडळी तुम्हाला 15 दिवसात 20 दिवसात फरक पडला नाही ना गुडघे दुखीसाठी, तर तुम्ही गावची चव या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ बघणं सोडून देऊ शकता आई, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. इतका तुमचा दादा तुम्हाला छाती ठोकून सांगत आहे, हा उपयोग तुम्ही नक्की करा. नक्की करा. उकळलं वाटतं आई तेल ना? उकळलं. जास्त जळून द्यायचं नाही ना? नाही नाही, त्या तारक उतरायला किती वेळ हा लागतो. हा. चला आपल्याला उतरून घ्यायची आता कढई. गार होऊन देऊ, नाही हा, का? हा. घेऊ उतरून आपण. नाही, लय खर्च केला इथे दवाखान्यासाठी. 1 महिना वजन बांधलं, 30-40 हजार रुपये वजनाला गेले, हा. पण त्यांना फरक नाही पडला. हा तेलाचा उपाय सांगितला म्या, तर ते आज टकाटक चालायला, वज आणायला लागले. त्यांनी पर 1-1.5 महिना तेल लावलाय ना, अजून रोज चालू आहे. आई का माझ्या लक्षात आलं मंडळी, ह्या तेलाचा वापर फक्त आपल्याला सायंकाळी करायचा आहे झोपताना ना? संध्याकाळी. हा, संध्याकाळी, दिवसभर नाही. जेव्हा तुम्ही झोपाल ना तेव्हा भरपूर असं तेल लावायचं, संपूर्ण शरीराला लावू शकता का काही? दिवसभर कसं आहे, आपल्याला काम राहत्या, हा, तेल मुरत नाही, तेल मुरत नाही. संध्याकाळी आपलं झोपायच्या वेळेस मालिश केली, झोपून घ्यायचं, सगळं शरीरामध्ये ते मुरून जातं, तेल मुरतं, बरोबर आहे ना? आणि सकाळी उठलं आपलं आंघोळ करून घ्यायची. हा, आपल्याला हे लसणाचा याचा चौथा राहतो ना, हा, सगळा अर्क उतरला तेलामध्ये. उतरून गेला. त्या चमच्यानी नाही, आपण चहाच्या गाळणीमधलं ते सगळं दाबून घेऊ. दाबून घेते ना, त्यात काय राहतंय तेवढं. पण घेतला आपण तेवढंच, एखादा चमचा. एखाद्या टायमाचं होतं ना ते. हा, 1 चमचा. आणि त्याच्यातच आरक आहे खरा, नाही? मग तो सगळ्या तेलामध्ये उतरलाय. उतरला तो. तेल झालंय गार, आपल्याला घ्यायचंय बाटलीत भरून. आणि हे कसं लावायचं, संध्याकाळी कोणाचं मनगट दुखत असलं तुम्ही मनगटाची मालिश करा,
आणि गुडघ्यात आवाज येत असेल आई, गुडघे चालून देत नसतील तर चांगलं गुडघ्या लावायचं. एवढ्याले गुडघे सुजत येतं लोकांचे, हा हा तर त्या गुडघ्याला लावायचं. अशी मालिश करा, आपल्या आपल्या हाताने मालिश करा गुडघ्याची, गोठ्याची. पायाचं पेंड खालचं दुखत असलं त्याला लावा, गुडघ्याला लावा, मणक्याला लावा, हे कोपऱ्यांना. ह्या कोपरांना लावा. हम्म. आणि ह्या मानाच्या काट्यापासून जे धरायचं तर डायरेक्ट असं खालीपर्यंत मालिश करायची. आई महिनाभर मालिश केली तर अतिउत्तम हा. लईच भारी आहे. किती का गुडघे सुजलेले असले तरी राहत नाही का? राहत येतं, गुडघे राहतेत, मणका राहतो, सगळं राहतं. आता आपण बाटलीत आपल्या ओतून घेऊ म्हणजे आपल्याला लावायला उपयोगीचं येते. आई लईच भारी पद्धती हा तेल भरायची. मग बोट लावलं की झालं त्याला. हा, आई पण किती कंबर सुजलेलं असलं, किती मणक्यामधला गॅप असला, 1 महिन्यात भरून निघणार ना. भरून निघतो. तुम्हाला ऑपरेशन करायची गरज नाही, तुम्ही फक्त हा उपाय करा. हजारो लाखो रुपयाची अजिबात गरज नाही मोजायच्या. नाही नाही. तर चला मंडळी, माझ्या आईने तुम्हाला गुडघे दुखीसाठी, कंबर दुखीसाठी मोहरीचं तेल, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 10-12 लवंग नाही, हो हे पावशेर तेलासाठी प्रमाण सांगितलेलं आहे. हो. तुम्ही जर अर्धा लिटर तेल बनवलं तर याचं प्रमाण वाढू शकता. आणि 1 लिटर जर तेल बनवलं, 1 लिटर तेलासाठी 25 पाकळ्या आणि 25 लवंग घ्यायच्या आहेत 1 लिटर तेलासाठी. हो. आणि तेल हे फक्त मोहरीचं घ्यायचं आहे. माझ्या आईने आणि मी तुम्हाला अतिशय सोपा आणि साधा उपाय सांगितलेला आहे गुडघे दुखीवर, कंबर दुखीवर, मणके दुखीवर. हो. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सविस्तर माहिती समजलेली असन. ताई आता हे तेल आपण पण लावू हा रात्रीच्याला. रात्रीच्याला आपल्याला लावायचं आहे ना. वडील झाले माझे 80-85 ते 90 वर्षाचे. आई पण झाली आता 68 ते 70 वर्षाची आई. अजून सायकल चालवते ते. बरोबर आहे ना. वडिलांचा दात पडला नाही, आईचा दात पडला नाही, गुडघे दुखत नाही, कंबर दुखत नाही. आणि आईच्या डोक्यावरचे ते तुम्हाला केस दिसत आहे ना आता थोडे पांढरे झालेले. पुढच्या व्हिडिओमध्ये असं काय जबरदस्त औषध घेऊन येणार आहे ना पांढरे केस काळे होण्याचं. मी आईच्या डोक्याला असं काय आयुर्वेदिक तेल बनवणार आहे ना, 2 महिन्यात आई तुझे पांढरे केस काळेच होणार बरं का डोक्याचे. हो होतील ना. आणि आपण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवू. दाखव ना. आणि आपण प्रूफच करून दाखवू तुझ्या डोक्याचे पांढरे केस काळी झालेली. हो हो परत पांढरीच होणार नाही. हो. झालं ना बनवून आहे आता. हो. बरं. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि टिप्पणी करायला विसरू नका. आजचा उपयोग कोण कोण चालू करणार आहे. आणि तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप असेल, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा तुम्ही. आजच्या व्हिडिओचा आहे ना तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा, फेसबुक ग्रुपमध्ये शेअर करा. आणि मंडळी आजचा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा बरं का, फेसबुकवर शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा. तर चला मंडळी, अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.